तर 26 जानेवारीला हा देश खऱ्या अर्थाने प्रजासत्ताक झाला आणि या दिवशी देशाचं संविधान लागू झालं होतं। सर्व भारतीयांना मूलभूत अधिकार हक्क देणारं भारताचं संविधान खऱ्या अर्थाने त्या तळागाळात पोहोचलंय का? मूलभूत अधिकारांसोबत कर्तव्यांची जाणीव सर्वसामान्यांना आहे का? आणि प्रजासत्ताक दिनी संविधानाच्या अनोख्या जागरावरचा हा स्पेशल रिपोर्ट। नागपूर जिल्ह्यातील सावंगाशिवा या गावातील ही जिल्हा परिषदेची शाळा। गेल्या 14 वर्षांपासून या शाळेत राष्ट्रगीतासोबत विद्यार्थी दररोज संविधानाच्या प्रास्ताविकाचं वाचन करतात। या वाचनामुळे विद्यार्थ्यांना लहानपणापासूनच संविधानाची ओळख होते, शिवाय त्यांना आपले हक्क आणि मूलभूत कर्तव्यांची जाणीव होते। या उपक्रमाची सुरुवात झाली ती निवृत्त IAS अधिकारी EZ खोब्रागडे यांच्या प्रयत्नामुळे। नागपूर जिल्हा परिषदेचे कार्यकारी अधिकारी असताना खोब्रागडे यांनी 2005 मध्ये नागपूर जिल्ह्यातल्या सर्व शाळांमध्ये संविधान वाचनाची सुरुवात केली। आमच्या इथे प्राथमिक शाळा सावंगामध्ये नियमित रूपाने संविधान मुलांचं घेतले जाते। प्रत्येक मुलं संविधान आनंदाने म्हणतात। संविधानातले जे मूल्य आहे, स्वातंत्र्य, समता, बंधुता यांची मुलांना माहिती दिल्या जाते। अगदी लहान वयापासून मुलांना संविधान काय आहे याची माहिती होते। आणि हा कार्यक्रम संविधान घेण्याचा सन 2005 पासून माननीय श्रीमान EZ खोब्रागडे साहेब यांनी सुरू केला होता। तेव्हापासून हा कार्यक्रम अविरत सुरू आहे आणि सदैव सुरू राहील। संविधान वाचनाची मोहीम देशव्यापी करण्यासाठी खोब्रागडे यांनी पंतप्रधान, राष्ट्रपती, इतर राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी सातत्याने पत्रव्यवहार केले, त्याचा पाठपुरावा केला। समाज कल्याण विभागाचे संचालक झाल्यानंतर राज्यातल्या सर्व शाळांमध्ये संविधान वाचनाचा निर्णय त्यांनी लागू केला। त्यांच्या उपक्रमाची दखल घेत 2015 मध्ये केंद्र सरकारनेही संपूर्ण देशात 26 नोव्हेंबरला संविधान दिवस म्हणून साजरा करण्यास सुरुवात केली। सर्व शिक्षा अभियानातला जो इनोव्हेटिव्ह प्रोग्राम म्हणून शाळेतून प्रिॲम्बलचं वाचन 2005 मध्ये सुरू केलं। शाळेच्या भिंतीवर लिहायचं ना, प्रार्थनेच्या वेळेस म्हणायचं आणि मग शिक्षकांना सांगितलं की तुम्ही त्याच्या शब्दाचा अर्थ विद्यार्थ्यांना समजून सांगा, तर शाळेच्या माध्यमातून संविधान घरोघरी पोहोचेल। शाळेमध्ये शिकणारे सगळ्या जाती धर्माचे विद्यार्थी असतात, सगळ्या स्तरातले विद्यार्थी असतात। IAS सेवेतून निवृत्त झाल्यावरती खोब्रागडे यांनी संविधान प्रसाराच्या कामाला पूर्णपणे वाहून घेतलं। त्यासाठी संविधान फाउंडेशनची स्थापना केली। आता ते राज्यभर संविधानाबद्दल जनजागृती करतात। या कामासाठी त्यांच्या कुटुंबाची आणि मित्रपरिवाराची मोलाची साथ त्यांना मिळाली आहे। तर माझाही थोडासा काय म्हणतात खारीचा वाटा, तर मीही त्या याच्यामध्ये म्हणजे सम्मिलित झाली आणि आम्ही पण एक संविधान फाउंडेशन तर्फे आता कार्यक्रम घेतो। आणि आपण माहीतच आहे की संविधान हे आपण ओळख म्हणून काढलेला हा उपक्रम आहे। बऱ्याच लोकांमध्ये जागृती होत आहे आणि मला वाटते की हा उपक्रम आता बऱ्याच लोकांपर्यंत पोहोचत आहे। ज्या संविधानाने आपल्याला एक स्वतंत्र नागरिक म्हणून जगण्याचा अधिकार दिला, त्या संविधानाला तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी EZ खोब्रागडेंचा आदर्श घेऊन अनेकांनी त्यांना साथ देण्याची गरज आहे। लहान वयातच मुलांना संविधानाबद्दल आस्था निर्माण झाली तर देशात जागरूक नागरिक घडू शकतील। तुषार कोळे, जय महाराष्ट्र, नागपूर।